मित्रांनो, CDPचे अत्यंत महत्त्वाचे 25 प्रश्न आपण फक्त 5 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 आहे, विकास म्हणजे काय? फक्त शारीरिक वाढ, सतत चालणारी प्रक्रिया, अचानक होणारा बदल की स्थिर अवस्था? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सतत चालणारी प्रक्रिया. प्रश्न क्रमांक 2 आहे, बौद्धिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला? स्किनर, पियाजे, फ्रॉइड की एरिक्सन? तर याचा योग्य पर्याय आहे बी, पियाजे. प्रश्न क्रमांक 3 आहे, लर्निंग बाय डुईंग कोणी सांगितले? जॉन डुई, पॉवलॉव, स्किनर, थॉर्नडाईक? याचं योग्य उत्तर आहे जॉन डुई. प्रश्न क्रमांक 4 आहे, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? गार्डनर, पियाजे, ब्रुनर, वॉटसन? याचं योग्य उत्तर आहे गार्डनर, पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 5 आहे, नैतिक विकासाचे टप्पे कोणी मांडले? कोहलबर्ग, फ्रॉइड, गेसल, गिलफोर्ड? 5चं उत्तर योग्य उत्तर आहे कोहलबर्ग, पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 6 आहे, ZPD ही संकल्पना कोणी मांडली? वायगोत्स्की, पियाजे, स्किनर, बंडुरा? योग्य उत्तर आहे वायगोत्स्की, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 7, रेनफोर्समेंट कोणाशी संबंधित आहे? ए पॉवलॉव, बी स्किनर, सी फ्रॉइड, डी ब्रुनर? योग्य उत्तर आहे बी स्किनर. प्रश्न क्रमांक 8, बालक विकासाची सुरुवात कधी होते? जन्मानंतर, गर्भावस्थेत, शाळेत गेल्यावर की किशोरावस्थेत? योग्य उत्तर आहे गर्भावस्थेत. प्रश्न क्रमांक 9, समावेशक शिक्षण म्हणजे काय? फक्त विशेष मुलांसाठी, सर्वांना एकत्र शिक्षण, फक्त हुशार मुलांसाठी का फक्त ऑनलाईन? योग्य उत्तर आहे सर्वांना एकत्र शिक्षण. प्रश्न 10, बुद्धिमत्ता मोजण्याचे साधन कोणते? IQ टेस्ट, EQ टेस्ट, व्यक्तिमत्व चाचणी की वरील सर्व? अर्थात योग्य पर्याय असायला पाहिजे IQ टेस्ट. प्रश्न क्रमांक 11, ट्रायल अँड एरर सिद्धांत कोणी दिला? थॉर्नडाईक, स्किनर, पॉवलॉव की ब्रुनर? योग्य उत्तर आहे थॉर्नडाईक, ऑप्शन ए. प्रश्न 12, अनुकरण अर्थात इमिटेशन हा कोणत्या शिकण्याशी संबंधित आहे? सामाजिक शिक्षण, संज्ञात्मक शिक्षण, प्रात्यक्षिक शिक्षण की औपचारिक शिक्षण? ऑप्शन ए याचं उत्तर आहे सामाजिक शिक्षण. प्रश्न क्रमांक 13, प्रेरणा म्हणजे काय? अर्थात मोटिवेशन म्हणजे काय? शिकण्याची इच्छा, शारीरिक शक्ती, बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती? अर्थात योग्य पर्याय असणार आहे शिकण्याची इच्छा. प्रश्न क्रमांक 14, विकासाचे तत्त्व कोणते? सततता, क्रमबद्धता, एकात्मता की वरील सर्व? प्रश्न क्रमांक 14चं योग्य उत्तर आहे वरील सर्व, कारण विकासामध्ये सततता, क्रमबद्धता आणि एकात्मता सगळ्याच गोष्टी असतात. प्रश्न क्रमांक 15, बालकेंद्रित शिक्षण म्हणजे काय? शिक्षक केंद्रित, विद्यार्थी केंद्रित, विषय केंद्रित की परीक्षा केंद्रित? अर्थातच योग्य पर्याय असणार आहे बी, विद्यार्थी केंद्रित. प्रश्न क्रमांक 16, व्यक्तिमत्व विकासावर कोणता प्रभाव असतो? वातावरण, अनुवंशिकता, दोन्ही, कोणताही नाही? 16चं उत्तर आहे सी, दोन्ही. व्यक्तिमत्व विकासावर वातावरण आणि अनुवंशिकता या दोन्हीचाही प्रभाव असतो. प्रश्न क्रमांक 17 आहे, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय उपयोगी आहे? पुनरावृत्ती, अभ्यास टाळणे, झोप न घेणे, ताण? अत्यंत सोपा प्रश्न आहे, अर्थात पुनरावृत्ती. प्रश्न क्रमांक 18, कंडिशनिंग कोणाशी संबंधित आहे? पॉवलॉव, गार्डनर, कोहलबर्ग, गेसल? 18चं उत्तर आहे पॉवलॉव, अर्थात ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 19 आहे, शिकण्याची प्रक्रिया कशी असते? एकदाच होणारी, सतत चालणारी, थांबलेली की अचानक? 19चा पर्याय आहे सतत चालणारी. प्रश्न क्रमांक 20,
बालकांच्या विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा, अर्थात बालकाचा विकास होतो त्यावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? शाळा, कुटुंब, समाज की सर्वांचा? प्रश्न क्रमांक 20चा योग्य पर्याय आहे डी, सर्वांचा. प्रश्न क्रमांक 21, स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक ए आहे वायगोत्स्की, स्किनर, फ्रॉइड की थॉर्नडाईक. प्रश्न क्रमांक 21चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वायगोत्स्की. प्रश्न 22, बालकांचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकाने काय करावे? ए, रुचकर पद्धती वापरावी, बी, फक्त पुस्तक वाचावे, ओरडावे की दुर्लक्ष करावे? तर 22चं योग्य उत्तर आहे रुचकर पद्धती वापरावी. प्रश्न क्रमांक 23 आहे विकासाचा वेग सर्व मुलांमध्ये कसा असतो? सारखा, वेगवेगळा, स्थिर की ठरलेला? प्रश्न क्रमांक 23चं योग्य उत्तर आहे बी, वेगवेगळा. प्रत्येक बालकाचा विकासाचा वेग वेगळा असतो. प्रश्न क्रमांक 24, शिकण्याचे मूलभूत घटक कोणते? प्रेरणा, अनुभव, सराव की वरील सर्व? तर शिकण्याचे मित्रांनो वरील सर्व अर्थात प्रेरणा, अनुभव आणि सराव हे तीनही गोष्टी असतात, म्हणून योग्य उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 25वा आणि अंतिम प्रश्न आहे मुलांमध्ये सर्जनशीलता वाढवण्यासाठी काय आवश्यक आहे? स्वातंत्र्य, बंधन, शिक्षा की दबाव? अर्थातच स्वातंत्र्य आवश्यक आहे. मित्रांनो याच प्रकारचे मी प्रश्न यापुढे अपलोड करत राहणार आहे. आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि हो फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.